मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 आमचे घर या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आमचे घर. मुलांनो, इथे सूचना दिलेली आहे. आपण त्याचे वाचन करूयात. काय दिले आहे पहा. चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर. लिही आणि वाच. मुलांनो, तुम्हाला या पाठामध्ये वाक्य बनवायचे आहेत. इथे वाक्यांमध्ये चित्र दिलेली आहे. त्या चित्रांची नावे तुम्हाला लिहायची आहेत आणि संपूर्ण वाक्य बनवायचं आहे. चला तर मग आपण खाली दिलेली वाक्य पाहूयात. वाक्य क्रमांक 1 पहा. या वाक्यामध्ये घराचं चित्र आहे. तर नवीन वाक्य बनवताना तुम्हाला चित्राचं नाव लिहून संपूर्ण वाक्य बनवायचं आहे. चला तर मग आपण सुरुवात करूयात. हे आमचे घर. घरात आई, बाबा, दादा, आजी, आजोबा व मी राहते. अशाच पद्धतीने आपण पुढील वाक्य पाहूयात. वाक्य क्रमांक 2. या वाक्यामध्ये संगणकाचं चित्र आहे, म्हणजे कॉम्प्युटर. आई घरी संगणकावर काम करते. वाक्य क्रमांक 3. या वाक्यामध्ये सायकल आणि औषध यांची चित्रे आहेत. मी सायकल चालवते. आजोबांसाठी औषध आणते. वाक्य क्रमांक 4. या वाक्यामध्ये झेंडूचे फूल आणि तोरण यांची चित्रे दिलेली आहेत. आपण नवीन वाक्य तयार करूयात. हे झेंडूचे फूल आहे. बाबा सणाच्या दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात. वाक्य क्रमांक 5 पाहूयात. या वाक्यामध्ये दाराचे चित्र आहे. दादा दारासमोर रांगोळी काढतो. मी मदत करते. वाक्य क्रमांक 6 पहा. या वाक्यामध्ये बॅगेचे चित्र आहे. ही माझी बॅग आहे. बॅगेत वही, पेन आहे. वाक्य क्रमांक 7. या वाक्यामध्ये 2 ताटांची चित्र आहे. तसेच 2 मुले जेवण करत आहे. आपण इथे दिलेली चित्रांची नावे वापरून वाक्य बनवूयात. दादाने 2 ताटे मांडली. दोघे इथे जेवण करायला बसलो. वाक्य क्रमांक 8. या वाक्यामध्ये ढगांचे आणि मोराचे चित्र आहे. आपण वाक्य बनवूयात. दादाने पाहिले, आकाशात ढग आले. टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला.
वाक्य क्रमांक 9. या वाक्यामध्ये ऊस आणि फणस यांची चित्रे आहेत. आपण वाक्य तयार करूयात. ऊसापासून साखर तयार होते. ज्ञानेश मामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो. वाक्य क्रमांक 10. यामध्ये भाजीचे चित्र आहे. आई भाकरी करते. शेजारची छाया भाजी निवडायला मदत करते. वाक्य क्रमांक 11. या वाक्यामध्ये पंती आणि होडीचं चित्र आहे. आपण वाक्य तयार करूयात. शेजारची समीक्षा मातीची पंती तयार करते. अनिता कागदाची होडी तयार करते. पुढील शेवटचं वाक्य पहा. वाक्य क्रमांक 12. या वाक्यामध्ये उडणाऱ्या पक्ष्यांचे चित्र आहे. आपण वाक्य तयार करूयात. सायंकाळी आकाशात पक्षी उडतात. मी आणि दादा पाहत राहतो. मुलांनो, इथे पुढे शेवटच्या अक्षराची गंमत दिलेली आहे. त्यासोबत चित्रे सुद्धा आहेत. आपण ते पाहूयात. एक म्हण. हाताचे शेवटचे बोट. करंगळी आणि त्याच्या जवळच करंगळीचे चित्र आहे. पुरण घालून करतात ती पुरण पोळी. फुलाचा भाग. पाकळी. न उमललेले फूल. कळी. एका हाताने वाजत नाही ती टाळी. लाकडाचे एकत्र बांधून केलेली मोळी. तर मुलांनो, काय आहे शेवटच्या अक्षराची गंमत? इथे दिलेल्या प्रत्येक शब्दामध्ये शेवटी अळी हे अक्षर आलेले आहे. तर मुलांनो, तुम्हाला हा पाठ नक्कीच समजला असेल. तुम्ही या पाठाचा सराव करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.